महत्वाची बातमी, खासदार निलेश लंके यांच्या जनआक्रोश आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि अहमदनगरमध्ये कांदा दुधाच्या दरवाढीसाठी शेतकरी जनआक्रोश आंदोलन सुरू आहे। अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाला सुप्रिया सुळे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात भेट देणार आहेत। खासदार बजरंग सोनवणे सुद्धा आंदोलनस्थळी येणार असल्याची माहिती मिळते। कुणाल जायकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कुणाल, नक्कीच गेल्या 3 दिवसापासून खासदार निलेश लंके जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहे। आपण बघू शकतो की कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी जन आक्रोश आंदोलन जे आहे ते गेल्या 3 दिवसापासून सुरू आहे। कुठेतरी प्रशासनाने दखल घेतली नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्याव्या यासाठी हे निलेश लंके यांचं आंदोलन सुरूच आहे। अद्यापही जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेले नाही आहे आणि त्यामुळे गेल्या 3 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे। आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे असतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे ह्या आंदोलनाला भेट देणार आहेत। त्याचप्रमाणे अनेक खासदार जे आहेत शरद पवार गटाचे ते देखील या ठिकाणी येऊन निलेश लंके यांची भेट घेणार आहेत। त्यामुळे आता यावरती आता काय मार्ग निघतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण अनेक शेतकरी जे आहे ते देखील या ठिकाणी सहभागी आज होणार आहे। आपण बघतो की ट्रॅक्टरधारक शेतकरी जे आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि जनावरे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे।